तर संसद भवनाच्या लॉबीमध्ये वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर दुबेंवर संतापल्या। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावला तर खपवून घेणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। कोण दुबे, त्यांची काय लायकी, अशा शब्दात प्रतिभा धानोरकर या देखील संतापल्या। आम्ही शोधत होतो की ते लोकसभेमध्ये आम्हाला कधी भेटतात। आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। मी चाललो होतो जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं गात आणि आम्ही बीजेपीच्या आहेत विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत। त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करून दाखवावं, मग महाराष्ट्राची जनता काय हे त्यांना पाहायला मिळेल। आणि यापुढे महाराष्ट्राबद्दल बोलता महाराष्ट्रात पाऊल पण टाकू देणार नाही, मुंबईमध्ये पाऊल टाकू देणार नाही। खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील महिला खासदारांनी जाब विचारला। वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांचा निशिकांत दुबेंना अचानक घेराव। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणानून गेली। दुबेंचा काढता पाय। मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार? कसलीही तुमची अर्वाच्य भाषा, तुमचं वागणं बोलणं योग्य नाही। मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी खपून घेणार नाही। खासदार वर्षा गायकवाडांनी निशिकांत दुबेंना सुनावलं। बीजेपीच्या आहेत विचारलं की निशिकांत दुबे कुठे आहेत, ते नव्हते। मग आम्हाला ते बाहेर लॉबीमध्ये भेटले। मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण कसं बोलू शकता आणि ज्या तऱ्हेने तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळताय, ही बेताल वक्तव्य करताय, तुम्हाला माफी मागायला पाहिजे महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र बोला। ते एवढे घाबरले की तेवढे जय महाराष्ट्र ताई आणि ते तिथून त्या ठिकाणी त्यांनी पाय काढता घेतला। लॉबीमध्ये सुरुवातीला ते दिसल्यानंतर आम्ही तर शोधतच होतो, पण 2 दिवसापासून आम्हाला ते सापडले नाही। सापडल्यानंतर आम्ही जय महाराष्ट्र म्हणून त्यांना बोललो, पण बोलल्यानंतर अक्षरशः खाली मान घालून आमच्या सगळ्याच्या तावडीतून पळ कसा काढता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला। खरं तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना ताकीद दिली पाहिजे की जबाबदार पदावरती असल्यावर अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य आपण करू नये। घडलेल्या घटनेची संसद भवन परिसरात जोरदार चर्चा। सगळं नाट्य सुरू असताना महायुतीच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं। दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी काय झालं विचारल्यावर दुबेंनी उत्तर देणं टाळलं। पत्रकारांनी वर्षा गायकवाडांना विचारलं असता दुबेंना जाब विचारल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा दुबे पुन्हा एकदा तिथे आल्यावर वर्षा गायकवाड यांच्याकडून पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा। त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे हात जोडून निघून गेले। आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला। तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी। तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची? कोकाट्यांसारख्या मंत्र्यांना आणि हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुम्ही तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाहीये सरकारमधून। अजून तुमचे पाय लटपटतायत, तुम्ही धमक्या कोणाला देताय रोज उठून? आमच्या ज्या 3 भगिनी महिला खासदार आहेत, वर्षाताई गायकवाड, शोभाताई बच्छाव आणि प्रतिभाताई धानोरकर, यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन। ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणरागिणींनी उतरवला, त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। तिन्ही वाघिणींचं आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी मराठीचा आवाज आतमध्ये बुलंद केला। एखादा यूपी बिहारमध्ये बसून एखादा खासदार महाराष्ट्रात जर पटक के मारेंगे, महाराष्ट्र को रोटी हम देते, या सगळ्या गोष्टी जर बोलणार असतील आणि त्याच्यावर त्याने पक्ष पाहिला नाही, खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्या समोर तिथे जाणं, उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेअरिंग लागते आणि त्या तिन्ही महिलांनी दाखवली। त्या तिघांचीही मी मनापासून आभार मानतो। वक्तव्य योग्य नाही असा निषेध आम्ही यापूर्वीच केला आहे। दुबे यांनी स्पष्ट केलं की मी मराठी माणसाबद्दल बोललो नाही। थोड्या वेळाने जरा फोटो बघा काँग्रेसच्या खासदाराचे, ते दुबे सोबत छानपैकी हसतायत, बोलतायत, कोपरखेडा करतायत बाहेर। तर मला काय फक्त समजायचं त्यांनी आतमध्ये काय केलं, बाहेर काय केलं? बाहेर ते दिसत आहेत की दुबे सोबत ते गळाभेटी करतायत, बऱ्यापैकी त्या ठिकाणी चर्चा करतात आहे, बरं अशा दिसत आहे फोटो।